नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा जोशी. स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनल पॉझिटिव्ह फिजिओमध्ये. आज आपण बघणार आहोत गुडघेदुखीची प्रमुख कारणे. पहिले म्हणजे अर्थरायटिस. अर्थरायटिस म्हणजे गुडघ्याच्या जॉईंटची झालेली झीज, मग ती हाडाची असो किंवा मेनिस्कस, कार्टिलेज. ओबेसिटी, अतिरिक्त वाढलेलं वजन, त्यांनी सुद्धा अतिरिक्त ताण गुडघ्यावर येऊ शकतो आणि त्यातून आपण जेव्हा जिने चढतो तेव्हा शरीराचं 3 ते 6 पट वजन गुडघ्यावर पडतं आणि गुडघ्यांच्या स्नायूंची ताकद जर का व्यवस्थित नसेल, मजबूत नसेल, तर डिरेक्टली त्याचा प्रभाव जॉईंटवर येऊ शकतो. गुडघ्याला काही आपल्याला मार लागला असेल, दुखापत झाली असेल, तर हा गुडघ्याच्या जॉईंटला हे जे बाजूला आपल्याला लिगामेंट्स असतात किंवा दोन गुडघ्यांच्या जॉईंटच्या मध्ये जे मेनिस्कस असतात त्याला मार लागला असेल, दुखापत झाली असेल, तर ते टेअर सुद्धा होऊन सुद्धा गुडघेदुखी सुरू होऊ शकते. अजून एक मुख्य कारण म्हणजे आपल्या पावलांची ठेवण. जर का आपलं पाऊल फ्लॅट फूट म्हणजे चपटे, आर्च नसतील किंवा हाय आर्च, त्या उलट आर्च अगदी जास्त असेल, प्रोनेटेड किंवा सुपिनेटेड असतील, तर त्यांनी त्याचा थेट संबंध गुडघेदुखीशी असू शकतो. बऱ्याचदा बायोमेकॅनिकल अलाइनमेंट म्हणजे गुडघ्याची ठेवण, ती नैसर्गिक किंवा जन्मजात गुडघे बाहेरच्या बाजूला वाकलेले, बोनीस ज्याला म्हणतात, किंवा आतल्या बाजूला कललेले, नॉकनीस ज्याला म्हणतात, त्यामुळे सुद्धा गुडघेदुखी होऊ शकते. आपल्या पायाची ठेवण कोणती आहे हे न जाणता आपण चुकीचे फुटवेअर घातले, म्हणजे अगदी हाय हिल्स घातले किंवा अगदी फ्लॅट चप्पल किंवा सँडल्स घातले, तर त्याचा परिणाम गुडघेदुखीशी असू शकतो. शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे लाईफस्टाईल, आपली जीवनशैली. बऱ्याचदा आपल्या बैठ्या जीवनशैलीमुळे सुद्धा गुडघेदुखी होते, जिथे आपण वारंवार मुवमेंट जास्त करत नाही आणि किंवा ह्या उलट ज्यांची खूप ऍक्टिव्ह जीवनशैली असते किंवा जास्त स्टँडिंग, खूप वेळ उभं राहावं लागतं ज्यांना, किंवा खूप काही काही लोक चालतात, पण त्यांची जर का गुडघ्याच्या स्नायूंची ताकद कमी असेल आणि तुम्ही जर का खूप चाललात तरी तुम्हाला गुडघेदुखी होऊ शकते. मसल इम्बॅलन्स हा पण त्यातला एक भाग आहे. म्हणजे जर का कोणत्या स्नायूंची, आपल्या हिप्स किंवा बॅक ह्याच्या स्नायूंची ताकद कमी असेल तरी सुद्धा आपण गुडघेदुखीला आमंत्रण देऊ शकतो. आपल्याला जुनाट कंबरदुखी असेल किंवा कोर मसल्स, पोटाच्या स्नायू जर का आपले कमजोर असतील तरी सुद्धा अतिरिक्त ताण मग तो गुडघ्यावर येतो आणि हळूहळू गुडघेदुखी सुरू होते. तुमच्या गुडघेदुखीचे ह्यापैकी काही कारण असेल तर उपचारासाठी आम्हाला खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आपला दवाखाना वर्तकनगर ठाणे इथे आहे आणि ठाण्याबाहेरील लोकांना, तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर आपण ऑनलाईन ट्रीटमेंट सेशन सुद्धा देतो. धन्यवाद.